म्हणून या उत्सवाची एक वेगळी ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हा महागणेशोत्सव जो महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून साजरा होणार आहे, त्यात आमच्या मंडळाचा सुद्धा सहभाग आहे। या मंडळाच्या वतीने जी सरकारने करोडो रुपयाची मदत या गणेश किंवा खर्च या गणेशोत्सवात करणार आहे, जसं दहीगावकर जे आपले समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी एक मागणी केली आहे, अशी अनेक छोटी मोठी मंडळं आहेत, त्या मंडळांना राज्य सरकारने महागणेशोत्सव म्हणून साजरा करत असताना मदत करावी। कारण अनेक लहान मोठी मंडळांना पैशाची आर्थिक चणचण यायला भासते, तर त्यांनी मागणी केली आहे की अशा मंडळांना मदत करावी। आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती सुद्धा अशा लहान मोठ्या मंडळांना मदत करण्यासाठी म्हणून सरकारने मदत करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो। आमच्या मंडळाच्या अध्यक्षांनी आपल्याला सर्व सुरक्षता आम्ही कशी काळजी घेतो यासंबंधी माहिती दिली, होते ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही भक्तांची काळजी घेतो, आमच्या कार्यकर्त्यांची काळजी घेतो आणि यासंबंधीची सर्व माहिती आमच्या मंडळाचे जे सेक्रेटरी आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या सर्व बाबीवरचं विवेचन आपल्यासमोर ठेवावं। सर्वप्रथम नमस्कार। आपण दरवर्षी एकदा आमच्या विनंतीला मान देऊन आपला गणपती कव्हर करतात, त्याबद्दल आपण दरवर्षी आपल्या गणपतीला 60 वर्ष आहे, त्यामध्ये आम्ही 90पासून आमच्या जनरेशनने हा गणपती दादांच्या अध्यक्षतेखाली आम्ही घेतला गणपती मंडळाला। त्यापासून आम्ही आजपर्यंत 90 पासून 34 इयर्स झाले। आता काय आहे फणसे साहेबांचं असं आहे दादांचं की ते इम्प्रुव्हमेंट कमिटी आणि स्टँडिंग कमिटी ह्या दोघांवर राहिल्यामुळे त्यांच्याकडे एक शिस्तबद्धता आणि जे प्लॅनिंग आहे ते त्याच्याबद्दल त्यांचं मुंबईत पण नाव होतं त्यावेळेस पण आणि आताही आहे। तर त्यांचा नुसता मला आमच्याकडे विमा करतो पण त्याच्यावर तुम्हाला सांगतो हे जे ग्राउंड जे आता आम्हाला मिळालेलं आहे, आपल्याकडे एवढा हा मैदान आहे, ह्या मैदानाचं रिझर्वेशन वेगळं होतं, एक स्कूल रिझर्वेशन आणि असं होतं, त्यामध्ये आपण ते आरजी म्हणजे ग्राउंड करून घेतलं। त्याच्यामुळे दादांचा फणसे साहेबांचा मोलाचा वाटा आहे, त्यावेळेस ते आपल्या ताब्यात आल्यामुळे आपण सगळा हा जो गणेशोत्सव आहे, नवरात्र उत्सव आहे किंवा आमची एक फुटबॉल अकॅडमी आहे, इतर सगळे कार्यक्रम आहेत ते आम्ही घेऊ शकतोय, मुलं घेऊ शकतायत। त्यामध्ये आयमाक्स लावलेल्या जे लाईटमध्ये पण रात्री मुलं छोटी मोठी मुलं वेकेशनमध्ये खेळत असतात रात्रीची पण। अशामुळे आपल्याला हा मैदानाचा हा मोठा परिश्रम मिळाल्यामुळे पण आमचा एक मंडळाला त्याचा मोठेपण मिळालेला आहे। आपण आता अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे आमच्या सुरक्षा व्यवस्था वगैरे आहे, CCTV कॅमेरे आहेत, आम्हाला फायर फायटिंगचं जो आम्हाला प्रथम पारितोषिक किंवा सेकंड पारितोषिक मिळतं, त्याच्यामध्ये ह्याही गोष्ट झाली। पण त्याच्याबरोबर आम्ही सगळा सब इन्शुरन्स सगळा केलेला आहे ह्या मंडपाचा, भाविकांचा। आपला जो सोन्याचा मुकुट आहे, हा सोन्याचा मुकुट जवळजवळ 2.5 किलोचा आहे, छत्र आहे 15-1 किलोचं, उंदीर मामा बनवलेला आहे 6 किलोचा। असे सगळे आपण जे जो सम इन्शुरन्स कव्हर केलेला आहे तो 11,68,00,000 11,68,81,000चा आपण कव्हर केलेला आहे। यामध्ये आपले भाविक सुद्धा आहेत। उद्या भाविकांना कुठे काय डॅमेज झाले, त्यामध्ये मिरवणूक आहे आपली विसर्जन मिरवणूक, ही फार 18-20 तासाची आपली ते भव्य मिरवणूक, त्यामध्ये भरपूर क्राऊड लाखाचा क्राऊड असतो। कोणाला कुठे काय डॅमेज झालं तर त्यांना आपण कव्हर केलेलं आहे। कार्यकर्त्यांना इथे आपण काय झालं तर त्याच्या सेफ्टीसाठी त्यांचाही त्यांना कव्हर केलेला आहे। अशा सगळ्या गोष्टी जसं भूकंप आहे हे कसं झालं 2005 साली जे मोठा पूर आला मुंबईला, त्यावेळेस आम्ही
हे जाऊन तेव्हापासून आम्ही ही सुरुवात केली. म्हणलं हे सगळं ते पाण्या आणि त्यामुळे फार नुकसान झालं मंडळाचं, सगळ्याच मंडळ मुंबईचं नुकसान झालं त्याच्यामध्ये. त्यापासून आम्ही हा सुरुवात केलेला आहे इन्शुरन्स करायला सगळ्यांचा. आणि मग ह्या एक एक गोष्टीमध्ये सगळं आमच्या ज्या मंडपाच्या बाजूच्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे जशी ही आमचं जिम आहे मंडळाची, हा बँक्वेट हॉल आहे, ह्यालाही आम्ही स्ट्रक्चरल ह्याचं पण इन्शुरन्स करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण सगळं एक उत्कृष्ट मंडळ किंवा एक जबाबदार मंडळ म्हणून कसं आपण राहिलं पाहिजे किंवा कोणाला सगळ्यांना कसं मेसेज दिला पाहिजे, तर हा एक मेसेज पण अशाने आमच्याकडनं एक मंडळाचं एक उत्कृष्ट मंडळ जे आम्हाला नेहमी पारितोषिक मिळतं त्याच्यात ह्याचा पण मोठा सहभाग असतो. त्याचप्रमाणे तुम्हाला एक सांगावं एक वाटतंय, हे आमचं 60वा डायमंड जुबली हिरक महोत्सव होतं. या निमित्त आपण एक अंधेरीचा राजा जसं हे आपण तुम्हाला दाखवतोय ते लोगो बनवलं स्पेशल. ही कल्पना आली आहे फडणवीस साहेबांनी दादांकडनं आलेली कल्पना आली, ती एवढी हाईप झाली की त्याचं फारच. त्यासाठी आपण एक स्पर्धा घेतली. त्या स्पर्धेमध्ये सगळे म्हणजे देशभरातनं नाही पण जगभरातनं 400 स्पर्धकांनी भाग घेतला. ह्या स्पर्धकांमध्ये आपण त्यांना काही शब्द वर्ड्स दिले, म्हणजे हे पाहिजेच आम्हाला, एक 60 हा अक्षर आणि अंधेरीचा राजा हे पाहिजे, संसाराप्रमाणे ही गोष्ट पाहिजे. आणि मग त्यांना तो विषय दिला आणि आम्ही 1 महिन्याचा सगळ्यांना टाइम दिला होता. त्या सगळ्यांना आपण आपल्या वेबसाईट आमच्या साईटवर त्यांना टाकायला सांगितलं. आणि ह्याच्यासाठी आपण सिलेक्शन आम्ही कोणी मंडळातल्या एकही माणसाने इतकी सुद्धा त्याच्यामध्ये एक पण कसभर पण आम्ही इंटरफेअर केली नाही. ह्याच्यासाठी आपण जे स्कूल ऑफ आर्ट्स आहे त्याचे ते स्टुडंट जे गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि आता तिथे ते प्रोफेसर पण राहिलेले आहेत आणि आता त्यांचं प्रोफेशनल त्यांचा बिझनेस तोच आहे, त्यांना पण त्याच्यासाठी निरीक्षक म्हणून नेमणं, म्हणजे त्यांनी हे सिलेक्ट करायचा हा लोगो. आणि ह्या लोगो म्हणून त्यांनी त्या ह्याच्यामधला हा जो तुम्हाला आता इथे दिसतोय छोट्या प्रमाणात आहे, ह्याचा एक मोठं पण स्टिकर होतं त्याचं, तर ते दिसतं ते आपल्याला आपण बनवलेलं आहे. फार त्याच्यामुळे महाराज मेहनत घेतली त्या आपल्याला. आणि जो फर्स्ट प्राइज त्याला मिळाला त्याचं रॉबर्ट म्हणून नाव आहे आणि जे प्रोफेसरचे सिलेक्शन आहे त्यांचं सुर्वे म्हणून नाव आहे असं. आणि दुसरं अजून एक वेगळं म्हणजे आपण 50व्या वर्षी पण गेलो होतो. ते पोस्टाचं ऑफिशियल लाईफ पोस्टाचं तिकीट असतं ते आपण 50व्या वर्षी बनवले. ह्या वर्षी आपण बनवले तर पोस्टाचं ऑफिशियल हे पोस्टाचा जो त्यांचा लोगो आहे तो त्याच्यावर आपला आपण हा लोगो घेतला आपला 60व्या वर्षाचा. आणि तो तुम्ही पोस्टाने ते पोस्ट करू शकता ऑफिशियल असं आपण पोस्ट स्टॅम्प बनवलेला आहे. त्याचं आपण ओपनिंग गणपतीमध्ये करू पहिल्या दिवशी. असे 5 रुपयाचे आहे ते, पण ते फक्त आम्ही घेतलेले आहेत त्या बनवून तेवढ्यात. तुम्ही तिकडे गेलं तर तुम्हाला ते विकत मिळणार नाही त्यांच्याकडे, ते त्यांना त्यांची तुमची पोस्टाची मिळेल ते आमच्याकडनं मिळणार. म्हणजे तुम्हाला आम्ही थोडं पत्रकारांना थोडं देऊ 2 स्टॅम्प देऊ त्याचे ते तुम्हाला आठवण राहील म्हणून इतकं सांगून मी त्याच्यानंतर थँक्यू. खुशी में मैं प्रियंका चोपड़ा आप सबको हार्दिक शुभकामनाएं भेज रही हूँ. सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. तसंच आदेश बांदेकरांचं आपण बघितलं की नाही मला माहीत नाही. पाठवलं तुम्ही ना? ठीक आहे. मग तुम्हाला आदेश बांदेकरांची पण मिळालं असेल. पण प्रियंकाचे मला क्लिपिंग येणार. हे सगळं जे आहे हे आम्ही आणि स्वतःहून देतात आम्हाला, स्वतःहून फोन करतात, ते येतात. जसे आता जॉय मुखर्जींच्या मिसेस आहेत त्यांनी मला आज फोन केला होता. ते म्हणाले की मलासुद्धा यायचं आहे आणि मग ते नाव सांगितलं नाही कोणाला घेऊन यायचं आहे, पण त्यासुद्धा सेलिब्रिटीज लोकांना घेऊन येणार आहे. तर असं एक भक्तांमध्ये आणि आमच्याकडे एक वैशिष्ट्य असं आहे, सेलिब्रिटी असो व सामान्य गणेश भक्त असो, प्रत्येकाला आम्ही मूर्तीच्या चरणस्पर्श आम्ही करून देतो. आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आमच्या इन्स्ट्रक्शन आहेत, अजिबात धक्काबुक्की करायची नाही, मूर्तीचं संरक्षण फक्त करा, कोण त्याच्यावर पडणार नाही हे बघा, बाकी कोणाला एकालाही धक्का लागता कामा नये. आणि जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे 40 CCTV आमचे त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. आम्ही स्वतःसुद्धा 24 तास त्याच्यावरती लक्ष ठेवून असतो. आमच्या प्रत्येकांच्या जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये ते सगळं CCTVचं जे शूटिंग आहे
ते आम्हाला दिसत असतं. म्हणजे कुठून ना कुठे कोण ना कोणतरी बघतं की कोण जर गैरप्रकार करत असेल तर अशा लोकांना आम्ही लगेच बाहेर करतो. परंतु आता मुलं जी आमच्याकडची आहेत, ते कार्यकर्ते जे आमच्या बरोबर आहेत, ते आता ट्रेन झाले. त्यांना माहिती आहे की आपले सिनियर आपल्याकडे बघतायत आणि त्यामुळे ते सुद्धा वागणूक तशी करतात. आणि त्यामुळेच आम्हाला आंबोली पोलीस स्टेशन असेल किंवा इतर कोणतेही पोलीस जे डिपार्टमेंट आहे ते आम्हाला सातत्याने एक शिस्तप्रिय आणि एक चांगला गणेशोत्सव तुम्ही साजरा करता म्हणून आम्हाला बक्षीस मिळत असतं. तर मी या ट्रॉफी आम्ही इथे लावणार होतो, आज ट्रॉफ्या खाली आहेत. परंतु तसं जसं फायरचं मिळतं तसंच आम्हाला पोलीस डिपार्टमेंटचं, आणि त्याचं आम्हाला अतिशय कौतुक आहे की डिसिप्लिन म्हणून जे मंडळाला आम्हाला जे हे पारितोषिक मिळतं त्याचंच सगळं आलं. त्याचप्रमाणे मला म्हटलं होतं की प्रत्येक टीम आमच्याकडे आहे. डॉक्टर सुद्धा आमच्या कॉलनीमधूनच आहे. आणि सांगायला आनंद होईल की पंतसाहेबांची कन्या जी युकेला असते ती सुद्धा इथे 15 दिवस सेवा करण्यासाठी आलेली आहे आणि ती इथे सेवा देणार आहे. वैशिष्ट्य आहे ही जी मूर्ती आहे, या मूर्तीचं आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ही मूर्ती कायम एकसारखीच असते आणि या मूर्तीचा साचा आम्ही बनवून घेतला आणि त्यामुळे आता ज्या पद्धतीने आमची मूर्ती असते ती मूर्ती कायम तशीच राहील. ती पुढे सुद्धा आमची जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा तीच मूर्ती पुढे वापरतील. त्याचा साचा आम्ही आमच्याकडे ज्या वेळेला मूर्ती बनवतात साचा आम्ही पुन्हा आमच्याकडे आणतो. त्यामुळे आमची ही जी मूर्ती आहे या मूर्तीमध्ये आम्ही कोणताही बदलाव करत नाही. आणि आमचं वैशिष्ट्य अजून एक असं आहे की आम्ही कोणाची कॉम्पिटिशन करत नाही. म्हणजे गणपतीच्या बाबतीमध्ये आमची कॉम्पिटिशन नसते. आम्ही की बाबा काय आपण ते करतात म्हणून आपणही करावं अशी काही आमची कधी भावना नसते. पण आपण मुंबई शहरासाठी भाविकांना एक काहीतरी वेगळं द्यावं या दृष्टीने आम्ही सगळे प्रयत्न करत असतो. मला वाटतं सगळ्यांचं बोलून झालं आहे. आणि आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील या आमच्या मंडळाच्या उत्सवानिमित्त तर आपण विचारले. आमच्या मंडळाकडे ही मूर्ती देणगी देण्यासाठी म्हणून अनेक भक्तांनी आमच्याकडे विचारणा केली आहे. त्यामध्ये सामान्य व्यक्तीपासून असामान्य व्यक्तीसुद्धा यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते, मागणी करत होते. पण आम्ही शेवटी निर्णय घेतला की आझादनगरमध्ये राहणारे जे 2 व्यक्ती असतील त्या लोकांची यादी काढली आणि चिठ्ठी टाकली आणि याच्यामध्ये 101 वर्ष पर्यंत म्हणजे आज 60वं वर्ष आहे, 101 वर्षापर्यंतचं बुकिंग मूर्तीचं झालेलं आहे. तर आपण त्याची नोंद घ्यावी. मंडळ आहे त्यांच्याशी आम्ही 2 महिन्यापूर्वी बैठक घेतली. त्यांना सूचना केल्या की लहान मुलं विसर्जनासाठी त्यांचे जातात वरती आणि मग बोटीवरती ऑफ रोड होतात, म्हणजे एका बाजूला जातात. हे सर्व निरीक्षण आम्ही केलं, पोलिसांनी केलं आणि त्यांना सक्त सूचना दिल्या आहेत की ह्या वेळेला बोटीवर जाणाऱ्यांची यादी पोलिसांकडे द्यावी आणि तेवढीच माणसं त्या बोटीवर जातील. आणि याच्या पलीकडे आम्ही जाऊन सांगतो की आमच्या आझादनगर उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्या सगळ्यांना सांगितलं की वर्सोवामध्ये एकदा मूर्ती पोचली आणि मांडवी गल्लीच्या की त्यांच्या हातात सुपूर्द करून त्यांची विसर्जनाची पूर्ण जबाबदारी त्यांनी घ्यावी आणि आमचा एकही कार्यकर्ता त्या बोटीत जाणार नाही असं यावेळेला आम्ही त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत. नमस्कार सर, आपला जो हीरक महोत्सव आहे त्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आणि आपण खूप वेगवेगळे उपक्रम घेतलेले आहेत, इन्शुरन्स सारखे वगैरे भाविकांच्या सुखसुविधा बघितलेल्या आहेत. पण आता जो हीरक महोत्सव आहे त्यानिमित्ताने आपण एखादा नवीन उपक्रम की मुलांसाठी शिष्यवृत्त्या सुरू करणार आहात किंवा गरजू विद्यार्थ्यांसाठी काही देणार आहात, आपण असं काही करणार आहात? हीरक महोत्सव आहे खरं म्हणजे आमची खूप इच्छा आहे हे सगळं करण्याची.
आणि आम्ही करतो सुद्धा. मगाशी बोलताना राहून गेलं की आम्ही गुणगौरव समारंभसुद्धा विद्यार्थ्यांचा करतो. आमच्या वसाहतीमधील मुलांना त्यांच्या गुणांना उत्तेजन मिळावं म्हणून त्यांच्या सातत्याने स्पर्धा घेतो. आम्ही जे काही साहित्य आमच्याकडे डोनेशन म्हणून येतं, आता आमच्याकडे एक तुला आहे, त्या तुलामध्ये काही लोक वह्या देतात, म्हणजे शालेय ज्या वस्तू देतात किंवा अजून कपडे देतात, त्या वस्तू आम्ही गरीब मुलांकडे आम्ही पोचवतो. जे आदिवासी विभाग आहेत वाडा आणि त्या जवळच्या भागामध्ये, तेथे आम्ही जातो. तिकडे जाऊन आम्ही वाटप करतो त्यांना काय लागेल ती. आणि हा जो हॉल आहे, हा हॉल आमचं उद्दिष्ट एवढंच होतं की गरिबांना, कारण ते हॉल मिळणं फार मुश्किल झालं आहे. एक छोट्या कुटुंबाला, गरीब कुटुंबांना या ठिकाणी लग्न समारंभ आणि करता यावं म्हणून हा अतिशय कमी किमतीमध्ये आम्ही त्यांना देतो. आणि जर समजा कधी एखादी आता समजा ब्रह्मकुमारी वगैरे अशा काही संस्था आहेत, त्यांना काही करायचं असेल, काहीतरी योगा असेल, इतर काही गोष्टी असतील, तर त्यांना आम्ही हा हॉल मोफत उपलब्ध करून देतो. त्यामुळे तिथेही सेवा होते. आणि एखाद्या कुटुंबाची खरोखरच परिस्थिती गंभीर असेल आणि त्यांना भाडं परवडत नसेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही सर्व विचार करतो, निर्णय घेतो आणि त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो. यंदाचं हिरक महोत्सव आपण चांगलं म्हणालात की त्यासाठी. आणि यावेळेला आम्ही सरकारकडे परवानगी मागितली आहे धर्मादाय आयुक्ताकडे की आम्हाला शिक्षणासाठी वेगळा निधी उभं करण्याची परवानगी द्यावी. का होतं की ITचा नियम असा आहे की तुम्ही जेवढे जमा करता ते 85% तुम्ही खर्च करायचे, याचा तुम्हाला टॅक्स भरायला लागेल. मग त्यावेळेला आम्ही काय करतो, आम्ही त्यांना तेच विनंती करतो की आम्ही पैसे आमच्यासाठी नाही ठेवत आहे. पुढे या गणेशोत्सव सातत्याने चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा म्हणून तर आम्ही निधी ठेवतो. जसं आधी 50व्या वर्षी आम्ही निर्णय घेतला की 60व्या वर्षासाठी आपण एक निधी जमा करायचा. यंदाच्या वर्षी आम्ही निर्णय घेतला आहे की 75 वर्षासाठी आपण निधी जमा करायचा. कारण दिवसेंदिवस वर्गणी हा जो प्रकार आहे हा बंद. आम्ही वर्गणीसाठी सहसा कोणाकडे जात नाही, कॉलनीमध्येच जातो. तर त्यामुळे ते पैसे राहावे, त्याचं व्याज मिळेल, त्याच्यामध्ये आपला गणेशोत्सव होईल, अशा पद्धतीने आमची एक दूरदृष्टीपणाची आम्ही भूमिका ठेवलेली आहे. म्हणून मी मगाशी बोललो की अनेक मंडळं बंद होण्याच्या मार्गावरती आहे. आणि जी मदत आता जी 44 कोटी मला वाटतं खर्च करत आहे त्यावेळेला, आकडा चुकीचा असेल तर माझी माहितीप्रमाणे सरकार करतं आहे. तर अशा वेळेला छोट्या मंडळांना सुद्धा आपण मदत केली पाहिजे. खर्च खूप वाढला आहे, देखावा असेल, मंडप असेल, खूप इतरही गोष्टी आहेत. आणि भाविक जे आहे ते भाविकांची संख्या वाढते आहे, पण आर्थिक जो भार आहे तो उभारण्याची ताकद मंडळांकडे नाही आहे. तर आमचा विचार आहे, आम्ही तर सरकारकडे किंवा महापालिकेकडे आम्ही मागणी केली होती की आम्हाला एक समोर एक हॉल होता, तो आम्हाला त्या म्हणजे डायलिसिससारखी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आम्हाला करता येईल. आणि म्हणून आम्ही मागणी केली, पण ती मागणी आमची मान्य झाली नाही. पण अशी एखादी जागा जर आम्हाला मिळाली तर नक्की डायलिसिस किंवा मेडिकल लोकांना मदत करण्यासाठी, हल्ली फिजिओथेरपी आणि अशा गोष्टीसाठी हॉल लागतो, तर आम्ही इथे देऊ. पण अजून अशी जर जागा मिळाली तर आम्ही योग्य ती किंमत भरून हा मेडिकल संबंधीचा कार्यक्रम घ्यायला आमची तयारी आहे. तर एक सुरक्षाचा एक विषय होता, आपले जेवढे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना आपण अग्निशमन दलाचे प्रशिक्षण हे त्यांना दिलेलं आहे का? ॲक्च्युली आमच्या मंडळामध्ये प्रत्येक जण एक डिपार्टमेंट टीम आहे. नागरिक जे आहे ते आमचा एक नागरिक आहे, रहिवासी आहे, तो स्वतः अग्निशमन दलामध्ये आहे. त्यानंतर रिलायन्समध्ये विवेक सावे म्हणून आहेत, त्यांनी फायर फायटिंगचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. तर आमचे जे व्हॉलंटियर आहे ते गणेशोत्सवाच्या 2-3 दिवस अगोदर आम्ही त्यांना म्हणजे प्रात्यक्षिक देतो की कशा पद्धतीने ते इक्विपमेंट वापरलं गेलं पाहिजे, काय गर्दी झाली तर काय केलं पाहिजे. तर या पद्धतीने 2 दिवस अगोदर आम्ही आमच्या प्रत्येक व्हॉलंटियरला त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. CPR ट्रेनिंग दिली, पुन्हा CPR ट्रेनिंग पण घेतली जाते. नानावटीमधून टीम येते आणि ती आमच्या म्हणजे जे कार्यकर्ते आहेत, व्हॉलंटियर आहेत, त्यांना CPR ट्रेनिंग पण दिली जाते. आपण फायर मार्शलची पण आपण नियुक्ती केलेली आहे का यामध्ये? फायर मार्शल म्हणजे आम्ही म्हटलं तर आमच्या कॉलनीमध्ये फायर फायटर आहे, तर तो
नाही म्हटलं तरी इकडे जातो सुट्टी घेऊन. म्हणजे आम्ही म्हणतो ना की 15 दिवस प्रत्येक जण हा सुट्टी घेऊन ऑफिस असेल तर ऑफिस बंद करून इथे सेवा करतो. सेलिब्रिटी एवढं कुठून अपेक्षित आहेत? कारण आता राज आणि सेलिब्रिटी एक समीकरण आहे. दादा बसून जो पहला दिन है यहाँ पर ये बार तो बहुत सेलिब्रिटी लाइनअप हो रहा है, कम से कम 10-12 सेलिब्रिटी पहला दिन ही आ गए, जैसे अक्षय पूरन सिंह है, परमवीर सिंह है और बड़े लिस्ट यहाँ पर है मेरे पास. जो दंगल टीवी है उसका पूरा टेलीकास्ट यहाँ पर दर्शन लेने वाले हैं. तो पूरा पहले दिन एक बार बॉलीवुड यहाँ पर दिखेगा और सब दर्शन करने के लिए आएंगे. और पूरा जो 15 दिन का फेस्टिवल है जो डायमंड जुबली ईयर, उसका पूरा आनंद जरूर सब लेंगे, क्योंकि पूरा आप देखेंगे अंधेरी का राजा का परिसर पर स्पेशल लाइटिंग पूरा 60 साल का रिसर्च से डाला हुआ है. और ये लाइटिंग पूरा मुंबई में एक मशहूर विषय होगा चर्चा के लिए. और शैलीजी आपण मुलींना पत्रिका दिली, अंधेरीच्या राजाचे 60 साल पूरे होने की खुशी. नक्कीच आम्ही राजसाहेबांना सुद्धा पत्रिका पाठवलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो की यावेळेला आम्हाला मंडळाला शुभेच्छा देताना आपण बघितलं असेल की आदेश बांदेकरांनी स्वतः बल्लाळेश्वरला जाऊन तिकडनं आमच्या मंडळाला शुभेच्छा दिल्या. तशाच प्रियांका चोप्रांनी सुद्धा US मधनं आम्हाला शुभेच्छा पाठवल्या. काय तर मी इथे तुम्हाला दाखवू शकतो. मैं प्रियंका चोपड़ा आप सबको हार्दिक शुभकामनाएं भेज रही सर माइक सर्व गणेश भक्तांना परत चालू करतो पहिल्यापासून. गणपती बाप्पा. आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती, नवसाला पावणारा अंधेरीचा राजा हे आमचं मंडळ आहे. आणि ह्या मंडळाने ड्रेस कोड हा एक अतिशय 2012 साली गंभीर विषय होता. सर्व शासनाकडून पोलिसांकडनं बऱ्याच प्रमाणावर आमच्या मंडळावर दबाव आला होता. आमचे प्रमुख मार्गदर्शक शैलेश फणसे यांनी एक अशी घटना महिलांबाबत घडली होती. त्यामुळे आम्ही मंडळाने निर्णय घेतला की आपण एक ड्रेस कोड लागू करावा आणि 12 वर्षाच्या खालील मुलांसाठी ड्रेस कोड लागू नाही आहे. 12 वर्षावरील जे मुलं किंवा मुली या सर्वांसाठी म्हणजे कॉमन ड्रेस कोड लागू केलेला आहे. असं काही महिलांसाठीच नाही आहे किंवा पुरुषांसाठी नाही आहे. पण हा ड्रेस कोड लागू केला. हाफ पॅन्ट, छोटे स्लीवलेस ब्लाऊज किंवा लहान कपडे परिधान करून आलेल्या आमच्या भक्तांना आम्ही विनंती करतो की तुम्ही दर्शन घ्या, परंतु त्या दर्शनासाठी आम्ही त्या ठिकाणी लुंगी ठेवलेली आहे, शॉल ठेवलेली आहे. त्या शॉल तुम्ही वापरा व त्यानंतर परत मंडळाकडे द्या, जेणेकरून दुसऱ्या पण जे भक्त येतील लहान कपडे घालून त्यांना दर्शन घेता येईल. तर या दर्शनासाठी कोणालाही वंचित ठेवलं जात नाही. कारण की आपण पाहिलं असेल व्हॅटिकन सिटी सारख्या मोठ्या जे आज पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध चर्च आहे त्या ठिकाणी देखील हा ड्रेस कोड लागू आहे. त्याप्रमाणे आम्ही आज 2012 म्हणजे आज 13 वर्ष हा ड्रेस कोड लागू केलेला आहे. सर्वप्रथम आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती, नवसाला पावणारा अंधेरीचा राजा येथे हा ड्रेस कोड लागू केला. परंतु आता माझ्या मते जवळजवळ सर्वच मोठ्या मंदिरांमध्ये, अगदी शिर्डी संस्थान असो, सिद्धिविनायक मंदिर असो, अशी सर्व मंदिरांमध्ये महाराष्ट्रात इतर ठिकाणी हा ड्रेस कोड लागू केलेला आहे. आणि या ड्रेस कोडमुळे अनेक ठिकाणी जे काही लोकांना त्रास सहन करावा लागत होता किंवा भांडणं वगैरे होत होती, तर ती सर्व टाळली जातात. हे सर्वांच्या लक्षात आल्यामुळे आता शासनाने देखील माझ्या मते कोणत्याही प्रकारचं अडचण आणली नाही आहे. आणि अशा प्रकारे आमच्या मंडळाने 12 वर्षापूर्वी ही सुरुवात केली आणि आज 12 ते 13 वर्षापूर्वी, आणि आज हा ड्रेस कोड संपूर्ण महाराष्ट्रात, हिंदुस्थानामध्ये लागू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आमची जी आता अंधेरीच्या राजाची मूर्तीची स्थापना जी आहे ती 27 ऑगस्टला
2025 रोजी आहे. सकाळी 11:30 वाजता पूजेत प्रारंभ होईल. 12 वाजेपर्यंत पूजा पूर्ण होऊन आरती 12:30 पर्यंत होईल आणि 1:30च्या दरम्यान सर्व भक्तांसाठी हे मंदिर 24 तास सर्वांसाठी खुले केले जाणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी व सर्वांनी या गणेशाचा अंधेरीच्या राजाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही मंडळातर्फे विनंती.